ही डबल डेकरची बस बघताय, ही आम्ही आणली. ह्याला 2 शिड्या आहेत, पुढे एक मागे एक. ह्याचं डिझाईन त्यावेळी आम्ही करून घेतलं. त्याच्यावर माझ्यावर टीका पण झाली भाजपकडून की तुम्ही अशा खरेदी केल्या, फीत कापायला पुढे भाजपवाले. गडकरी साहेबांनाच आणलं डायरेक्ट फीत कापायला आणि क्रेडिट घ्यायला. ठीक आहे, ते काय इंग्लंडच्या 2-3 महापौरांबरोबर बसलेलो COP26ला, ते म्हणजे त्यांना धक्का बसलेला की एवढे भाडी कमी असू शकतात. 5, 10, 15, ₹5 5 किलोमीटर, ₹10 किलोमीटर, 15ला 15 आणि 15 कुठेही जास्ती जायचं असेल, ₹20ची एक नोट द्या, फ्लॅट फेअरमध्ये तुम्ही AC बसमध्ये जाऊ शकता. आणि ते होऊ शकतं. झालेलं ना, आपण केलेलं. आपली रायडरशिप वाढवलेली, आपण 32 लाखापर्यंत नेलेली रायडरशिप. आता इथेच तुम्हाला ह्या NGMAच्या बाहेर तुम्हाला कदाचित आता टर्न नाही मारता येणार. बस स्टॉप एक तेव्हा आम्ही नवीन केलेला, खालती फुटपाथ आम्ही नवीन करत होतो. मी फुटपाथ जे बोलतो ना, ते चार्जिंग सिस्टम वगैरे तुम्ही ते वेगळं. इथे मला एवढंच करायचं होतं, कारण काय होतं आपल्याकडे जे बस स्टॉप्स आहेत, ते बस स्टॉप्स आता भयानक LED बिल्डी, ते कोणी वाचत नाही तिथे बसून, कोणी ते बघत नाही ॲड्स. बस स्टॉप हे बस स्टॉप सारखे दिसले पाहिजेत, स्वच्छ दिसले पाहिजेत, ट्रान्सपरंट असले पाहिजेत, मोकळे असायला पाहिजेत, तरच महिला पुरुषांसाठी सेफ असतात. कारण कसं होतं, वुमन सेफ्टी हा जेवढा लॉ अँड ऑर्डर इश्यू आहे ना, तेवढाच सिविक डिझाईन इश्यू आहे. जर फुटपाथला रेलिंग नसेल तर महिला जास्ती वापरतात, कारण त्यांना नेहमी वाटतं की काही झालं तर रस्त्यावर पळून तरी येता येतं. लाईट्स जर असतील तर महिला पुरुषांसाठी सेफ असतं. जे शहर लहान मुलांसाठी सेफ असतं ते सगळ्यांसाठी सेफ असतं.